पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या अयोध्या दौरा आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये नगरी जी आहे अयोध्या नगरी पूर्णपणे सजल्याचं पाहायला मिळत आहे। तर अनेक ठिकाणी स्वागत कमानी देखील उभारण्यात आलेला आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। पौराणिकता आणि आधुनिकता या दोन्हीचा मिलाप जो आहे तो सध्या अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय। कारण 22 जानेवारीला जरी मंदिराचं उद्घाटन होणार असलं तरी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत दाखल होत आहेत आणि त्या निमित्तानं अनेक चौकांमध्ये मोठी पोस्टर्स जे आहेत, होर्डिंग्स जे आहेत ती लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सध्या मी आहे राम मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर। या ठिकाणी मोदी की गॅरंटी नावाचं हे आपण पाहतोय पोस्टर लागलेलं आहे। त्याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे एक शिल्प या ठिकाणी तयार करण्यात आलंय। अजूनही त्याला रंगकाम जे आहे ते अजून बाकी आहे, त्याचं काम सध्याही सुरू आहे। आणि संपूर्ण या चौकामध्ये पाहिलं तर अनेक होर्डिंग्स लागलेले आहेत। एक भगवमय वातावरण संपूर्ण या परिसरामध्ये पाहायला मिळतंय। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या संपूर्ण परिसरामध्ये तैनात आहे। बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि हजारो पोलीस जे आहेत ते संपूर्ण या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी जी आहे ती उत्तर प्रदेश पोलीस आणि त्याचबरोबर केंद्रातल्या इतर ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांच्याकडून घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपण जर या उजव्या बाजूला पाहिलं तर वेगळ्या पद्धतीचे जे लाईट्स आहेत ते या ठिकाणी उभे करण्यात आले आहेत। त्याचं देखील काम अजूनही शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू आहे। दुसरीकडे आपण पाहतोय अशा पद्धतीनं जी भिंतींवरची जी एक चलचित्र आपण म्हणू शकतो त्याला ती अनेक ठिकाणी बनवण्यात आली आहेत, ज्याच्यामधून रामायण किंवा जी हिंदू संस्कृती आहे ती भक्तांसमोर किंवा पर्यटकांसमोर आणण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातोय। आता व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या।